महाराष्ट्र मतसंग्राम प्रभागातील पंचनामा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। आता सध्या आपण उपस्थित आहोत 222वा वार्ड क्रमांक, म्हणजे आता आगामी निवडणुका येणार आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल सुद्धा वाजले। आता 222 या वार्डातील नेमकी कामं कोणती झाली आणि कोणती कामं व्हायला पाहिजे होती हे आपण तेथील स्थानिक नागरिकांपासून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, नेमका तुमच्या भागातील विकास झालाय का? आमच्या भागातील म्हणजे काय आहे, मी इकडचा रहिवासी आहे आणि काय आहे माहिती आहे का, नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी आजपर्यंत जे काम करायची ते कामं काही केलेली नाही। हे समोर दृश्य दिसतंय, कचरा कोंडी किती वर्षापासून इथे पडलेली आहे बुद्धविहारच्या समोर, त्याचा अजून काय डागडुजी केलेली नाही। आणखीन काही रस्त्याचं काम झालं ते पण तसंच ठेवले रखडलेलं आहे आणि जे पाहिजे ते लोकांची कामं करतच नाही नगरसेवक। फक्त इलेक्शन पुरते आम्हाला फक्त जवळ करतात, नंतर एकदा इलेक्शन झालं का मग ते आम्हाला विचारायला मागत नाही, कामं करायला मागत नाहीत। नेमके तुमच्या आता मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहेत, आता इलेक्शनच्या वेळेस आम्ही त्यांना सहकार्य केलं, ते म्हटले तुमच्या चाळीतले काय समस्या आहे, तुमच्या एरियातल्या काय वाडीतल्या तुमच्या वार्डमधले काय कामं आहेत ते आम्ही करून देऊ निवडून आल्यानंतर। पण असं काही केलेलं नाही। रोडचं काम केलं आता किती वर्षानंतर, त्या कचरकुंडीचं असंच केलं। बुद्धविहार बनवून देणार होते, ते बुद्धविहार पण नाही केलं, काहीच नाही केलं। रोडचे इकडे प्रॉब्लेम आहेत ते पण नाही केले। हे बघा, या टाक्या वगैरे अशाच पडल्यात, त्या टाक्यांमुळे लोक पडतात खाली। नगर अध्यक्षापासून तुमच्या अपेक्षा काय? तरी आमची अपेक्षा हीच होती की हे कचरकुंडी आणि आपल्या म्हणजे वॉर्डमधले चांगली देखभाल झाली पाहिजे। लोकांना काय त्रास होतो त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। लोकांची काय समस्या आहे त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या, म्हणजे काय लोक खुश आणि तुम्ही पण खुश राहणार, आमचं हेच म्हणणं आहे। काय सांगाल, तुम्ही आता इथे राहता, तुम्हाला कोणकोणत्या समस्याचा इथे सामना करावा लागतो? यहाँ पे सी वार्ड में तो बहुत बड़ी समस्या ट्रैफिक की समस्या है। ट्रैफिक के अलावा यहाँ पे पानी की भी समस्या है। पानी के अलावा जो साफ सफाई है वह भी नहीं है। जो नगर सेवक यहाँ बनते हैं वो चुनाव जीतने के पहले आते हैं, चुनाव जीतने के बाद यहाँ कोई दिखाई नहीं देता है। ये बहुत बड़ी समस्या है सी वार्ड में। नेमकं काय सांगाल ताई, प्रचार करण्यासाठी लोक येतात, प्रचार करतात की आम्हाला वोट द्या, आम्हाला वोट द्या, पण मात्र कुठेच विकास झालेला दिसत नाही। काहीच होत नाही, काय त्यांचा फायदा, फक्त ते आमचा फायदा करून घेतात इलेक्शनच्या टायमाला, बस दुसरं काही नाही। ज्या आमच्या समस्या त्या सोल्व करतच नाही ते लोक। तुम्हाला इथे महिलांसाठी विशेष कोणकोणत्या समस्या उद्भवतात? रोजगार वगैरे, आम्ही महिला बचत गटमध्ये आहे, बाकी दुसरं काय नाही। ऐसा है कि कब्रिस्तान में जो रहने वाले लोग हैं वहाँ पे कुर्सी लगा के बैठे रहते हैं, तो यहाँ पे जो व्यापारी आते जाते हैं उनके लिए बहुत बड़ी समस्या है। वहाँ पे अंदर गाड़ी भी पार्क होता है और जो मैयत आता जाता है उसके लिए भी बहुत बड़ा व्यवधान पैदा होता है। इसकी समस्या किया जाए। महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का मॅडम, महत्वाचा मुद्दा आहे की हा पब्लिकचा येण्या जाण्याचा रस्ता आहे। मरीन लाईन स्टेशन आहे, मरीन लाईन स्टेशनहून येणाऱ्या लोकांना त्रास होतो, जाताना त्रास होतो। डेड बॉड्या वगैरे इकडनं येता जातात, त्यांना बरोबर जाण्याला रस्ता नसतो। त्यानंतर स्मशानभूमीच्या इकडे असे बेकायदेशीर धंदे लावलेत, त्याच्यावेळी काही कारवाई करत नाही, त्यांच्याकडनं पैसे वगैरे घेतात आणि हातदाबी झाले का त्यांच्या धंद्याकडे लक्ष देत नाही। फेरीवाल्यांच्या कुठे इथे समस्या आहेत? हो आहे ना, फेरीवाल्यांच्या बऱ्याच समस्या आहेत। फेरीवाल्यांच्या एवढं समस्या आहे की वेळोवेळ असं बॉडी आली, गाड्या आले, ट्रॅफिक जाम होतात, ते लोक हटवत नाही, धंदे तिथेच बसून राहतात। त्यांच्यानंतर त्यांना रोजच्या रोज फाईन मारतात इकडे एलटीमार हद्दीमध्ये, तरी पण काय होत नाही त्याच्या उपाय। गेल्या 8 वर्षात कुठलाही विकास इथे झालेला नाही। एका 8 वर्षात काय असा विकास झाला म्हणजे थोडाफार झालेला आहे, नाही असं नाही, पण जे करायचं ते समस्या काही करतच नाहीत। सांगतो ना, असं जे म्हणजे जनतेला जे हवं आहे, पब्लिकला जे हवं आहे। आता नगरसेवकचं इलेक्शन येते, त्या नगरसेवकच्या इलेक्शनमध्ये तुम्ही नगरसेवकसाठी तुम्ही येणार, इकडे वोट मागणार, लोकांना बोलणार की आम्ही तुमची कामं करणार। काही लोकांच्या नळाच्या समस्या आहे, घाणीचं पाणी येतं सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये, बरेचशा अशा समस्या आहेत, त्याच्याकडे काही तर लक्षच देत नाही, दुर्लक्ष करतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सी वार्डवाले एवढे आहेत ना की सी वार्डवाले अजिबात लक्ष देत नाहीत, फक्त ते फक्त आता पैशापुरते कामं करतात, बाकी काही लक्ष देत नाही। आता एक कचरकुंडीची गाडी इकडे भरायला येते, त्याच्याकडे ते कचरा टाकायला येतात, त्यांच्याकडे सुद्धा हे लोक पैसे मागून करतात। अतिशय अरुंद जागेतून आपण बघू शकतो इथे लोक येणं जाणं करतात, ट्रॅफिक आहे, गाड्या येतात, लोक येतात, तर अनेक समस्या इथे तुम्हाला उद्भवत असतील। हां, मग समस्या आहेच ना, लोकांना किती ट्रॅफिक। आता बघा, ही पब्लिक आहे, येते जाते, तुम्ही बघा ही पब्लिकला जागा यायला रस्ता नाही, गाड्या उभ्या आहेत, धंदे आहेत। आणि हे बघा, हे रोडचं काम खोदून ठेवलेलं आहे, आज किती झाले, 1 हप्ता झाले ते असं रखडलेलं आहे वॉटर टँकवाल्यांनी, त्याला काय त्याच्याकडे काही लक्ष देत नाही, त्याच्यामुळे किती ट्रॅफिक जाम होतं आहे। पाण्याच्या काही समस्या? पाण्याच्या समस्या आहेत ना इथे लोकांना, बघा पाणी असं कधी कधी नळ सकाळचं पाणी घाण येतं,
पाण्याची काय व्यवस्था नाही, लोक कंप्लेंट द्यायला जातात तरी पण त्याच्याकडे BSV वाले काही लक्ष देत नाहीत. त्यांना पाण्याचा पासून बहुत त्रास आहे जाम, समजलं. काही ती साफसफाई होते का बरोबर? साफसफाई, नाली, कचरा गाडी, घंटा गाडी येते का वेळेत? साफसफाई तर वेळेवर होते पण तेवढा नाही जेवढा पाहिजे. या कोहली साहेब, नक्कीच या स्थानिक नागरिकांच्या संपूर्ण समस्या होतात. त्यांच्या इथे कचरा गाडी, घंटा गाडी येत नाही, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत आणि अनेक इथे अरुंद जागेतून लोक येणं जाणं करतात. ट्रॅफिक जॅम होतं, त्यामुळे राहण्यास त्रास होतो असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.